विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक लोक देवावर श्रद्धा ठेवतात, त्याचप्रमाणे काही लोक निसर्गावरही प्रेम करतात. निसर्गातील झाडं, प्राणी यांना ते देव मानतात. यापैकी अनेक ठिकाणी प्राण्यांची पूजाही करण्यात येते. आज आपण जाणून घेऊयात अशा एक ठिकाणाबाबत जे आपल्या सौंदर्यासोबत येथील परंपरासाठीही ओळखले जाते. भारतातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाणांवर फिरायला जाण्याची आधीपासूनच क्रेज आहे आणि त्यासोबतच अनेकदा फिरण्यासाठी हिल स्टेशनलाही प्राधान्य देण्यात येते. मनाली, मुन्नार, शिमला या व्यतिरिक्तही अनेक हिल स्टेशन आहे जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जातात आणि यापैकीच एक म्हणजे सापुतारा हिल स्टेशन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव किरण उगले आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सापुतारा हिल स्टेशन हे नाशिकपासून 80 ते 90 आणि मुंबईपासून 250 किलोमीटर अंतरावरती आहे. या ट्रिपला जाताना तुम्ही वणीगडावर स्थित असलेल्या आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी तसेच पुढे असलेल्या ऐतिहासिक हातगड किल्ल्यावरही जाऊ शकतात. येथे जाताना तुम्हाला एकही टोल नाका लागणार नाही. मात्र महाराष्ट्र गुजरात बाउंड्रीवर असलेल्या चेकपोस्टवर तुमची कार तसेच कारमधील संपूर्ण वस्तूंची चेकिंग मात्र नक्की होणार हे लक्षात असू द्या. आणि जसे तुम्ही सापुतारामध्ये एंट्री कराल तेव्हा तुम्हाला 50 रुपयाची एंट्री पावती करावी लागणार. पुढे टेबल पॉईंटवर तसेच बोटिंग पॉईंटवर जाताना हे 2 छान सर्कल तुमच्या स्वागतासाठी तयारच असतात. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आहे आता सापुताऱ्यामध्ये. तर ह्या एरियामध्ये आलोच होतो, तर म्हटलं आता सापुताऱ्याचा ब्लॉग बनवूनच जाऊया. पूर्ण प्लॅनिंगने आम्ही ड्रोन वगैरे आणलंय. 50 रुपयाची पावती पाडली, बक्षीस गाडी इथे पार्क केली. ह्याच पार्किंग पावतीवर आम्ही टेबल पॉईंट वगैरे अजून गाडी पार्किंग करणार आहे. त्यामुळे एक्स्ट्रा आम्हाला परत पार्किंग पावती फाडायची गरज नाही. चला आता सापुतारा एक्सप्लोर करूया, ड्रोन वगैरे उडूया, वेगवेगळे पॉईंट दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, तर बघू पुढे काय काय बघायला भेटते. चला. तर मित्रांनो, आम्ही आहे मानवशास्त्र संग्रहालयामध्ये. तुम्ही बघू शकता अवघे 5 रुपये तिकीटमध्ये खूप साऱ्या जुन्या ऍक्टिव्हिटी पूर्ण अश्मयुगातील जीवन सुद्धा मानव दाखवले आहे. तुम्ही इथं अवश्य भेट द्या. खूप छान संग्रहालय. तर मानवशास्त्र संग्रहालयाच्या शेजारी मित्रांनो इथे छोटासा गार्डन तुम्ही बघू शकता आणि इथे मोठा सापाची स्टॅच्यू लावली तुम्ही बघू शकता. याचं महत्व इथे का लावलंय किंवा हे सापुतारा काय नाव पडले हे तुम्हाला थोडं माहिती देतील हिंदीमध्ये. तर भाई साहब, क्या नाम है आपका? मेरा नाम धर्मेश चौधरी. धर्मेश चौधरी, आप यहाँ से? यहाँ से. और ये इतना बड़ा स्टैचू क्यों है? मतलब ये सापुतारा में क्या है इसका रहस्य? ये सापुतारा गांव है ना, पहले इसको दूसरा गांव था, पर सापुतारा का एक बड़ा सांप निकला ना, इसके वजह से इसका नाम रखा सापुतारा. उसकी वजह से हिल स्टेशन, ये सापुतारा का हिल स्टेशन बना दिया गवर्नमेंट ने. हाँ, ये पहले छोटा सा सापुतारा, छोटा सा, हाँ छोटा सा, हाँ ग्रामीण गांव था. हाँ, ये सापुतारा गांव कहाँ गया अगर इधर हिल स्टेशन? हाँ, यहाँ का गांव, यहाँ का पुराना गांव. पुराना गांव यहाँ से 1 किलोमीटर आगे है. 1 किलोमीटर आगे? हाँ. અને पूरा जितना है ना वो हिल स्टेशन बना दिया है. पूरा गुजरात का एक ही हिल स्टेशन है सापुतारा. गुजरात का आंखों का तारा सापुतारा. हाँ, आंखों का तारा सापुतारा. और ये एक ही स्टैचू है और भी है? नहीं नहीं, स्टैचू नहीं, वो देखने लायक जैसा गार्डन है, बहुत बहुत गार्डन है, बोटिंग है, रोपवे है, ऐसे 10-12 पॉइंट है सापुतारा में. गुजरात का सबसे बड़ा, हाँ हम बड़ा हिल स्टेशन. धन्यवाद.
तर मित्रांनो आम्ही आता बोटिंग पॉईंटकडे चाललोय. तिथे बघूया काय काय ॲक्टिव्हिटीज तुमच्या. मागे बोटिंग बंद होतं परंतु आता बोटिंग चालू की नाही बघू आणि तिथे काही ड्रोन शूट वगैरे पण घेऊ. तर चला तुम्हाला बोटिंगचे रेट वगैरे काय ते दाखवतो. ये बोटिंग का बंद है इधर? बंद ही है सर, बंद है 3 महीने से बंद है। 3 महीने से बंद है. अभी कब चालू होने वाला है? मालूम नहीं आपको कुछ? अच्छा, लेकिन हर साल कितने टाइम को होता है? नहीं सर, एक कुछ चालू नहीं। इस साल कुछ प्रॉब्लम है क्या? फिर कुछ हुआ क्या? तो फिर मास्टर ऐसा टेंडर टेंडर बंद हो गया इसलिए. तर मित्रांनो आम्ही इथे चालू आहे बीटी बोटिंग मध्ये आणि इथे लोकल लाईनचं म्हणणं घेतलं टेंडर संपलं. ते बघू शकता हे सगळे केले बघू शकता. इकडे पॅनल वर 4 सीटर 360 रुपये वर तिकीट आहे. 80 रुपये लाईट जॅकेट चार्जचा सोय 6 सीटर पण येतात. 5 लाईट जॅकेट पण आता इथे सगळं बंद आहे. बघू शकता हे बघा सगळं बंद आहे कारण इथलं टेंडर संपलंय असं लोकल इथे म्हणताय की इथलं टेंडर संपलंय त्यामुळे बोटिंग बंद आहे. 3-4 महिन्यापासून बंद आहे. होते की तुम्ही पुढे कधी चालू आहे सांगता येत नाही, बंदच असेल. त्यामुळे तुम्हाला बोटिंग मिस करावं लागेल. कधी चालू होईल कोणाला माहित नाही. तुम्ही अपडेट घ्या, तुम्हाला बोटिंगची मजा घेत असेल अवश्य अपडेट घेऊन. आता इथे आपण घेतोय ड्रोन शूट चालू. तर मित्रांनो आम्ही आहे बोटिंग पॉईंटवरती. इथे काही ड्रोन शूट घेतले आम्ही. आता आम्ही जाऊ टेबल पॉईंटवरती आणि इथे पॅराग्लायडिंग पण मला बंद वाटते. रोपवे पण बंद आहे. बघू रोपवे बंद घेते वरती गेल्यानंतर समजा. आणि ते 1 नंबर ड्रोन शूट घेतले मित्रांनो सापुतारा. चला जाऊया आता टेबल पॉईंट. भाई ये सब बोटिंग बीटिंग बंद क्यों है यहाँ पे? टेंडर नहीं हो रहा है, कोई टेंडर नहीं ले रहा है। और ये ऊपर चालू है सब हाँ चालू है, घोड़ा बीड़ा वो सब सब चालू है। और रोपवे भी चालू है क्या ऊपर? पे तो नहीं मालूम उसका टाइमिंग टाइमिंग रहेगा. और पैराग्लाइडिंग किधर होता है? पैराग्लाइडिंग 2 जगह पे होता है, एक जैन मंदिर, एक टेबल पर चालू है। पैराग्लाइडिंग चालू वो होता भी हवा के मौसम पे चालू है। है जब मौसम रहता है तब. अच्छा चलो ठीक है कोई बात नहीं. और ये बोटिंग बीटिंग अभी ये तो बंद ही रहेगा. बंद। तो इसमें से तुम्हारे धंधे में परिणाम होगा तो? कोई आते हैं तो होता है धंधा, नहीं तो फिर ऐसे बैठे रहते हैं। हाँ वो भी है, लेकिन ये बोटिंग रहता है तो गर्द मतलब ज़्यादा ज़्यादा public करते ज़्यादा हैं, है। पब्लिक ज़्यादा रहता है. सही. तर मित्रांनो आम्ही आहे आता टेबल पॉईंटला.
ते नाश्ता वगैरे केला, आम्ही जेवण वगैरे केलं थोडक्यात. आणि तुम्ही बघू शकता इथे किती छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करतात. आणि आम्ही आता चाललो आहे पॅराग्लायडिंग बघायला मित्रांनो. वरती जाऊन तिथे जाऊन आपल्याला ड्रोन शूट घ्यायचं आहे. तर चला आपण जाऊया आता पॅराग्लायडिंग. तर मित्रांनो हाय, मी आहे आता पॅराग्लायडिंगच्या इथे. आणि इथे बघू शकता हीच पॅराग्लायडिंग करतं. तर कसं आहे पर पर्सन काय तिकीट आहे तुमचं? एवढे 3,000 नाही 25. आणि 2500 आणि 3000 मध्ये काय काय फरक आहे? कॅमेरा येईल 3,000. म्हणजे आपण कॅमेरा घेऊन जर असं शूटिंग काढली तर 3000. आणि मित्रांनो कॅमेरा घेऊन जर तुम्ही शूटिंग काढली तर 3000 रुपये तिकीट आहेत. आपण स्वतःच गेलं, पायलट पाहिजे का तुमचं? हा पायलट पायलट आहे, त्याचे 2500 रुपये. आणि किती राऊंड मारते? 3 ते 5 मिनिट. 3 ते 5 मिनिट राऊंड मारतो. फी जरा जास्त तगडी आहे. आणि आपण कुठे पर्यटन स्थळावर आहे त्यामुळे फी चांगली. कुठे राहणार? कुठे? इथे लोकल आहे लोकल. इथं लोकल मधले मित्रांनो. मस्त आहे. पायलट व्हायला काही ट्रेनिंग विनिंग राहते का तुम्हाला? किती दिवसाची राहते? 10 दिवस. 10 दिवसाची. 10 दिवसात फुल ट्रेन मित्रांनो. आणि हे तुम्ही डायरेक्ट विकत घ्यावं लागतं का? किती रुपयाला मिळते? 4,000 5,000 मिळतं. 5 लाख. 5 लाख? काय मत करता हे? आम्ही हजार सीट आहे अलग घ्यावा लागतो. काय हे बसायचे फक्त खाली ग्लायडर 4 लाखचा सीट अलग अलग घ्यावा लागतो. अलग शेटाची किती किंमत होती? 35,000 जसं की 2 दिवसात. मित्रांनो याची डायरेक्ट किंमत 5 लाख आहे. आणि याच्यामध्ये काय आहे असं माहिती नाही. डायरेक्ट 5 लाख किंमत आहे. कापड कापड दोरी. तर आपल्याला एक बिझनेस बी कळून गेला की कसं कसं राहतं 5 लाखाचं ते. कधी आले तर तुम्ही नक्की जा. तर आता जे ऑलरेडी पॅराग्लायडिंग करतील त्यांची आपण काही शूट घेऊ इथं. तर चला. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारे मात्र गुजरात राज्यामध्ये स्थित असलेले 3600 फूट उंचीवर हे आहे सापुतारा हिल स्टेशन. वर्षभरात हजारो पर्यटक सापुताऱ्याला भेट देत असतात. प्रत्येक ऋतूमध्ये या हिल स्टेशनचं रूप मात्र तितकंच मनमोहन बघायला मिळतं. इथे तुम्ही सनराईज, सनसेट, बोटिंग, साईड सीन रोपवे आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घेऊ शकतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी चालले आहे पॅराग्लायडिंग. आणि इथे हवेचा अंदाजावर पूर्ण चालतं मित्रांनो हे. कारण हवा जर कमी असेल तर हे टेकऑफ करते नाही. जोपर्यंत हवा त्यांच्या बजेटनुसार येत नाही तोपर्यंत ते टेकऑफ होत नाही. आणि एकदा त्यांनी टेकऑफ केल्यानंतर त्यांना हवेचा अंदाज जर क्लिअर वाटला तरच ते इथे लँडिंग करते बघू शकता. नाहीतर ते डायरेक्टली खाली लँड करतात. आणि जबरदस्त आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तिकीट जरा हायर आहे, 2500 रुपये पर पर्सन. त्यांचा एक ड्रायव्हर पण असतो त्याच्याबरोबर, पायलट थोडक्यात. आणि चला सनसेट पूर्णपणे व्हायची तयारी. तर आपण जाऊया आता सनसेट पॉईंटला. तर चला मित्रांनो पटकन जाऊया. 200 मीटर सामने जाएगा और 200 मीटर रिटर्न आएगा. पर पर्सन 300. बाजू में बड़ा जिप लाइन है,
400 मीटर सामने जाता है, 400 मीटर रिटर्न आता है। बीच में पूरा वैली और पूरा व्यू रहेगा। इसका 500 पर पर्सन है। हाँ, इसका 300। नीचे भी जाएगा और ऊपर भी। हाँ, वेलकम। सनसेट वहाँ का चालू है क्या, उस साइड वाला? उस साइड का अभी बंद है सर, अभी उधर काम चालू है। आप इधर से, हाँ वो तो पता नहीं सर कितने दिनों से बंद है, पर अभी बंद है। और सामने से आप देख सकते हो सनसेट पॉइंट, ये रेलिंग दिख रही है ना वहां से। हाँ, तर मित्रांनो, आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. भेटू परत अशाच भन्नाट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.